नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज आहे संडे आणि संडे थोडासा स्पेशल करण्यासाठी आम्ही विचार केला की आज आपण बाहेर ब्रेकफास्ट करूया. त्यासाठीच आम्ही आलो होतो आमच्या फेवरेट अशा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट स्पॉटवरती. मस्तपैकी सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ मागवले आणि पोटभर ब्रेकफास्टवरती ताव मारला. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर मग आम्ही गेलो स्वामींच्या मंदिरामध्ये. तर बरेच दिवस झाले स्वामींचं दर्शन घेतलं नव्हतं, त्यामुळे घरातून निघतानाच ठरवलेलं की आज स्वामींचं दर्शन घ्यायचंच. आणि मग गेलो आम्ही शॉपिंगला. आता ही जी शॉपिंग आहे ते प्रियंकाची शॉपिंग नाही आहे. तर आमच्या चाळीमध्ये ना नवरात्र उत्सव असतो आणि त्यामध्ये देवीला 9 रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. तर त्यातला जो निळा रंग आहे तो आमच्या वाटेला आलेला आहे आणि त्याच निळ्या रंगाची साडी आज आम्हाला घ्यायची होती. पण 2-3 दुकानं फिरलो तरी काही प्रियंकाला साडी आवडत नव्हती. मग एका दुकानामध्ये एवढ्या सगळ्या साड्या पाहिल्यानंतर फायनली ही साडी जी आहे ती आम्ही घेतली. आणि मग साडीची शॉपिंग करून झाल्यानंतर बाकीचं पण बरंच काय काय घ्यायचं होतं, त्यामुळे मग मार्केटमध्ये गेलो. घटाचं सामान, पूजेचं साहित्य हे सगळं घ्यायचं होतं. आणि हे सगळं करून झाल्यानंतर घरी गेलो, जेवण केलं आणि मग आम्ही निघालो आमच्या देवीला आणायला. तर काल जर मी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की आमची जी देवी आहे ती पनवेलमध्ये आहे. आणि आम्ही निघालो आणि इतकं टेन्शन आलं आम्हाला, कारण आम्ही निघता क्षणी एवढ्या जोरात पाऊस आला, कळालंच नाही की म्हणजे 2-3 मिनटासाठीच आम्ही शॉकच झालो की आता देवी नक्की आणायची कशी. पण लकीली पनवेलमध्ये एंटर केल्यानंतर पाऊस अचानक गायब झाला. पनवेलमध्ये अजिबातच पाऊस नव्हता. आणि ही आहे आमच्या एकदंतची आई माऊली. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरता एवढंच. पुढचे नवरात्रीचे ब्लॉग खूप स्पेशल असतील, त्यामुळे फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्या. बाय बाय.